बघा, आपण मागच्या 2 सेशन्समध्ये डिजिटल रूट नेमकं काय असतं, कोणत्याही संख्येचा डिजिटल रूट कसा काढावा आणि त्यानंतर दुसऱ्या सेशनमध्ये पहिल्या सेशनमध्ये आपण बघितलं की डिजिटल रूट काय असतं, कसा काढायचा. दुसऱ्या सेशनमध्ये आपण डिजिटल रूटने ॲडिशन आणि सबट्रॅक्शन कसं करायचं शिकलो आणि मी सांगितलं होतं की नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिजिटल रूटने मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन कसं करायचं सांगेल. तर मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करताना डिजिटल रूट ने करताना किंवा ॲडिशन सबट्रॅक्शन करताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात ठेवा की ही मेथड तेव्हाच वापरता येईल जेव्हा ऑप्शन्सचे डिजिटल रूट डिफरंट असतील. जर ऑप्शनचे डिजिटल रूट सिमिलर असतील तर डिजिटल रूट वापरता येत नाही. इवन कोणतीही मेथड असेल, जसे युनिट डिजिट कॅल्क्युलेशन असेल, प्रत्येक ऑप्शनचे युनिट डिजिट जर तुम्हाला सेम दिसताय तर युनिट डिजिट मेथड वापरता येत नाही. प्रत्येक ऑप्शनचे डिजिटल रूट सेम दिसताय तर डिजिटल रूट वापरता येत नाही. म्हणून कधीही कुठलीही मेथड वापरताना पहिलं लक्ष आपलं गेलं पाहिजे ऑप्शन्सवर. ऑप्शनच्या अकॉर्डिंगली आपण ठरवलं पाहिजे की कोणत्या प्रश्नामध्ये कोणती मेथड वापरायची. डिजिटल रूट मेथडने मल्टिप्लिकेशन डिव्हिजन अगदी काही सेकंदात 100% सुटणार आहे. त्यामुळं व्यवस्थित पद्धतीने बघा. डिजिटल रूटमध्ये डिव्हिजनमध्ये काही लिमिटेशन्स आहेत, त्यासाठी एक छोटासा मी टेबल दिलाय, तो टेबल समजून घ्या इत्यंभूतपणे आणि मग त्यानंतर आपण पुढे जाऊया. आता पहिला मुद्दा येतो की मल्टिप्लिकेशन मध्ये डिजिटल रूट मेथड कशी वापरायची. बघा, सर्वात पहिल्यांदा तुम्ही काय करायचे, प्रत्येक संख्येचा डिजिटल रूट काढायचा. जसं की 24 चा डिजिटल रूट किती येणार, तर तो येणार 6, 2 + 4 6 आणि याचा डिजिटल रूट येणार 3 + 2 5. आणि मग दोघांचं मल्टिप्लिकेशन करायला सांगितलंय. या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशनचं साइन आहे. मग 6 ने 5 ला जर मल्टिप्लाय केलं तर ते येईल 30 आणि 30 चा डिजिटल रूट येतो 3. मग मी असं ऑप्शन चेक करणार ज्याचा डिजिटल रूट 3 येतो, असं ऑप्शन चेक करणार ज्याचा डिजिटल रूट 3 येतो. बघा, ऑप्शनचा डिजिटल रूट 3 असावा. हे 9 कॅन्सल, डिजिटल रूट 7 आहे. 7 आणि 8 15 आणि 6 21, 21 म्हणजे किती आहे, 3 आहे. 7 आणि 5 12, 12 आणि 8 20 म्हणजे 2 आहे, नाही चालणार. 7 आणि 7 14 आणि 8 14 आणि 8 22 म्हणजे 4, नाही चालणार. 9 कॅन्सल, 7 आणि 8 15 म्हणजे 6, नाही चालणार. मग मला असं ऑप्शन बघावं लागेल जिथं माझ्या प्रश्नाचा आणि ऑप्शनचा डिजिटल रूट मॅच होतो. म्हणून माझं आन्सर जे असलं पाहिजे ते असलं पाहिजे बी बॉम्बे, कारण प्रश्नाचा डिजिटल रूट 3 आहे आणि ऑप्शनचा डिजिटल रूट सुद्धा 3 आहे. तर या मेथडने मी हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. परत पुढच्या प्रश्नामध्ये हा 5 + 3 8 आणि 2 + 1 2 + 8 10 दोघांचं मल्टिप्लिकेशन. या दोघांचा डिजिटल रूट 8, याचा डिजिटल रूट 10 म्हणजे 1. 8 1 8 असं ऑप्शन बघा ज्याचा डिजिटल रूट 8 येतो. मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं नसेल तर बघून घ्या की कधीही 9 ला कन्सिडर करायचं नसतं. डिजिटल रूट 9 आला की तो स्किप करायचा, कारण 9 म्हणजे 0 आहे. मग हा 9 कॅन्सल, याचा डिजिटल रूट येईल बघा 8. हा 9 कॅन्सल, याचा डिजिटल रूट येईल 9. हा 9 कॅन्सल, याचा डिजिटल रूट येईल 1. हा 4 आणि 4 8 आणि 1 9 कॅन्सल, याचा येईल 7. हा 9 कॅन्सल, 6 आणि 4 10 1 11, 11 म्हणजे 2. मग मला असं ऑप्शन बघायचं ज्याचा डिजिटल रूट 8 येतो, 8 येतो. ए ऑप्शनचा डिजिटल रूट पण 8 येतो आणि प्रश्नाचा पण डिजिटल रूट 8 येतो. म्हणून माझा करेक्ट आन्सर पाहिजे ए. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. हा 7 + 1 8 आहे आणि 8 5 + 6 12 आहे. सॉरी 11 म्हणजे 2. मग याचा डिजिटल रूट 8, याचा डिजिटल रूट 2. 8 दुने 16, 16 म्हणजे परत किती, 7. तर मी असं ऑप्शन बघणार ज्याचा डिजिटल रूट 7 येतो. बघा, 9 9 कॅन्सल, 5 आणि 4 याचा डिजिटल रूट येतो 9, नको. हा 9 कॅन्सल, 8 आणि 2 10 आणि 5 15 म्हणजे 6, नको. 8 9 कॅन्सल, 8 आणि 4 12 आणि 5 17, 17 म्हणजे किती, 8, नको. 9 9 कॅन्सल, याचा डिजिटल रूट किती येतो, 7. बघा, असं ऑप्शन घेतलं ज्याचा डिजिटल रूट ऑप्शन प्रश्नाच्या डिजिटल रूट सोबत मॅच होतो. म्हणून माझं याचा आन्सर असलं पाहिजे ऑप्शन डी दिली, कारण प्रश्नाचा डिजिटल रूट आणि ऑप्शनचा डिजिटल रूट हा सेम येतोय. तर अशा पद्धतीने मल्टिप्लिकेशन मध्ये
ऑप्शनचे डिजिटल रूट डिफरंट असतील तर डिजिटल रूट वापरता येतो. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो बघा, याचा डिजिटल रूट 5 आणि 3 8, याचा डिजिटल रूट सुद्धा 8 आणि याचा डिजिटल रूट 9. बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की कोणत्याही संख्येमध्ये 9 मिळवा उत्तर तीच संख्या येईल, कारण डिजिटल रूट मध्ये 9 शून्याचं काम करतो. तसं 9 ने कोणत्याही संख्येला जर तुम्ही मल्टिप्लाय केलं तर डिजिटल रूट 9च येणार. इथं तुमचा वेळ वाया घालवत बसू नका. तुम्ही 9चा टेबल बघा, 9चा टेबल जर बघितला तर 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45, 54, 63, 72, 81, 90 घ्या. हा 9 आहे, हा 9 आहे, हा 7 9 9 9 9 9 9 9 9 9. म्हणून मी म्हणतोय की 9 ने कोणत्याही संख्येला गुणलं तर डिजिटल रूट 9च येतो. मग बिनधास्तपणे असं ऑप्शन घ्या ज्याचा डिजिटल रूट 9 येतो, कारण 9 इंटू एनिथिंग 9, 9 प्लस एनिथिंग एनिथिंग. मग 8 आणि 2 10, 8 आणि 2 10, 10 आणि 6 16, 10 आणि 7 17, 17 म्हणजे 8 नको. हा 6 आणि 4 10, 10 आणि 7 17 म्हणजे याचा पण डिजिटल रूट 8 नको. हा 7 आणि 2 9 कॅन्सल, 6 आणि 3 9 कॅन्सल, यस याचा पण 9 येतो, याचा पण 9 येतो. ऑप्शन सी. बाकी पुढचे तुम्ही क्रॉस चेक करून बघू शकता. बघा, याचा डिजिटल रूट किती येणार 8, याचा डिजिटल रूट किती येणार 6, याचा डिजिटल रूट किती येणार 1. बर, मग 8 6 48, 48 1 48 आणि 48 चा डिजिटल रूट किती येतो सर? 48 चा डिजिटल रूट येतो 12 आणि 12ला आपण 3 म्हणतो, कारण 1 + 2 3. मग मी असं ऑप्शन बघणार ज्याचा डिजिटल रूट किती येतो 3 येतो. मी असं ऑप्शन बघणार ज्याचा डिजिटल रूट किती येतो 3 येतो, बस तो टिक करणार. बघा, हा 8 आणि 1 9 कॅन्सल, 6 आणि 3 9 कॅन्सल, याचा डिजिटल रूट येतो 2, कारण 1 आणि 1 2 उरला नको. 8 आणि 1 9 कॅन्सल, 6 4 10, 2 12 आणि 1 13, 13 म्हणजे 4 नको. बर, 9 कॅन्सल, 6 आणि 2 8 आणि 1 9 कॅन्सल, इथे उरला 5, नाही आपल्याला 3 पाहिजे, हा पण नको. बघा, 8 आणि 1 9 कॅन्सल, 7 आणि 2 9 कॅन्सल, 4 आणि 1 किती 5, हा पण नको, नाही चालणार. मग 8 आणि 1 9 कॅन्सल, 8 आणि 1 9 कॅन्सल, 4 आणि 2 किती 6. दया कुछ तो गड़बड़ है, ऑप्शन लेने में कुछ गड़बड़ हुआ है क्या, देखो एक बार. हा 8 हा 6 आणि हा 7 आणि 3 10 म्हणजे 1, बरोबर आहे. 8 6 48 48 12 म्हणजे 3. ऑप्शन मध्ये डिजिटल रूट कॅल्क्युलेट करताना चुकलं वाटतं माझ्याकडनं. हा 9 कॅन्सल, हा 9 कॅन्सल, याचा येतो ना डिजिटल रूट 3 येतो. ऑप्शन ए चा डिजिटल रूट 3 येतो, तोच टिक करणार. 104 चा डिजिटल रूट येतो 5, 53 चा डिजिटल रूट येतो 8, पण 63 चा डिजिटल रूट येतो 9 आणि 9 ला कोणत्याही संख्येने गुणलं की डिजिटल रूट 9च येणार. मग वेळ वाया घालवू नका, असं ऑप्शन बघा ज्याचा डिजिटल रूट 9 येतो. हे बघा, 9 कॅन्सल, 5 आणि 4 9 कॅन्सल, 5 आणि 3 8 नको ना. 9 कॅन्सल, 6 आणि 3 9 कॅन्सल, 7 आणि 5 12 म्हणजे 3 नको ना. हा 7 आणि 2 9 कॅन्सल, 6 आणि 3 9 कॅन्सल, 6 आणि 5 11 म्हणजे 2 नकोच. 7 आणि 2 9 कॅन्सल, 6 आणि 3 9 कॅन्सल, 5 आणि 5 10 म्हणजे 1, अजिबात नको. जिसका कोई नहीं होता उसका ई ऑप्शन तो होना ही होना है, नन ऑफ दिस होगा, नन ऑफ दिस म्हणजे ई. तर हा बघा, हा 9 कॅन्सल, हा 9 कॅन्सल, 6 आणि 3 9 कॅन्सल, कॅन्सल म्हणजे 9 आला ना, 9 पाहिजे 9 पाहिजे, संपला विषय, टाटा बाय बाय खतम. तर अशा पद्धतीने आपल्याला डिजिटल रूट काढता येतो. कोणत्या संख्यांचा? ऑप्शनचा आणि संख्यांचा. मग मल्टिप्लिकेशन करताना पहिलं काम काय करायचं, अगोदर त्या संख्यांचा डिजिटल रूट काढायचा, काढलेल्या डिजिटल रूटचा गुणाकार करायचा, जो डिजिटल रूट येईल तो ऑप्शन सोबत मॅच करून पाहायचा. हे झालं डिजिटल रूटने मल्टिप्लिकेशन. डिव्हिजन कसं करायचं सर डिजिटल रूटने? बघा, डिव्हिजन करताना डिजिटल रूटने कसं करायचं. सर्वात पहिल्यांदा वरच्या संख्यांचा डिजिटल रूट काढा, तो येईल 3, हा येईल 5, याचा डिजिटल रूट 3, डिजिटल रूट 3 याचा 5. तुम्ही म्हणणार सर 5च्या पाड्यात तर 3 येतच नाही. येतं ना भावांनो. कसं येतं बघा, 5चा पाडा म्हणा, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50. याचा डिजिटल रूट 5 आहे, याचा 1 आहे, याचा 6 आहे, याचा 2 आहे, याचा 7 आहे, याचा 7 आहे,
3 आहे, 8 आहे, 4 आहे, 9 आहे, 5 आहे. कसं काय सर? 2 0 0 5 आणि 1 6 1 आणि 1 1 प्लस 0 1 5 आणि 2 7 3 प्लस 0 3 5 आणि 3 8 4 1 4 4 आणि 5 9 5 0 0 5 5. आता मला असं ऑप्शन पाहिजे ज्याचा डिजिटल रूट 3 येतो. किती आहे? 30. मग हे किती नंबरला आहे? 1 2 3 4 5 6 नंबरला. मग मी असं ऑप्शन पाहणार ज्याचा डिजिटल रूट किती आहे? 6 आहे. सर परत सांगा कसं? 5च्या पाड्यात 3 डिजिटल रूट किती नंबरला येतो? 5च्या पाड्यात 3 डिजिटल रूट किती नंबरला येतो? 6 नंबरला. मग मी असं ऑप्शन बघणार ज्याचा डिजिटल रूट 6 येतो. हा नाही येत. 8 आणि 5 8 आणि 2 10 आणि 5 15 म्हणजे 6 येतो. हा नाही येत. हा पण नाही येत. हा पण नाही येत. मग ऑप्शन पाहिजे बी बॉम्बे. मग सर हे तर मला अवघड आहे पाठ करणं. हो, थोडासा टाइम कंज्यूमिंग है. त्यासाठी मेरे पास में एक छोटा सा टेबल है. टेबल क्या बोल रहा देखो. टेबल क्या बोल रहा. कुणाच्या पाड्यात कोण किती नंबरला येतं? कुणाच्या पाड्यात कोण किती नंबरला येतं? बघा. आता या टेबलनुसार जर तुम्ही गेलात तर तुमच्या लक्षात येईल की हा जो टेबल आहे हा कसा लक्षात ठेवायचा मी तुम्हाला सांगतो. 1च्या पाड्यात 1 किती नंबरला? 1. 1च्या पाड्यात 2 किती नंबरला? 2. 1च्या पाड्यात 3 किती नंबरला? 3. किंवा 1 1 1 1 2 2 1 त्रिक 3. जसं बे 1 बे, बे 2 4, बे त्रिक 6, बे चौक 8, बे पंच 10 म्हणजे 1, बे 6 12 म्हणजे 3, बे 7 14 म्हणजे 5, बे 8 16 म्हणजे 7, बे 9 18 म्हणजे 9. 4 1 4, 4 गुणिले 2 8, 4 त्रिक 12 म्हणजे 3, 4 चौक 16 म्हणजे 7, 4 पंच 20 म्हणजे 2, 4 6 24 म्हणजे 6, 4 7 28 म्हणजे 1, 4 8 32 म्हणजे 5, 4 9 36 म्हणजे 9. तसंच 5च्या पाड्यात अरे इधर गलत हो गया, एकच मिनिट. चुकून असलेला मी परत चुकीच लिहिलं. 5च्या पाड्यात 3 किती नंबरला येतो? बघा हा 5चा पाडा आहे. 3 किती नंबरला? 6 नंबरला. मास ऑप्शन बघा ज्याचा डिजिटल रूट 6 येतो. मग सर हे तुम्ही 3 6 9 वेगळे का लिहिले? कारण इथं रिपिटेशन आहे. इथं काहीच रिपिटेशन नाही. मग जेव्हा डिजिटल रूटमध्ये 1चा पाडा, 2चा पाडा, 4चा पाडा, डिनॉमिनेटरमध्ये 5चा पाडा, 7चा पाडा, 8चा पाडा आला की डिजिटल रूट बिनधास्त वापरायचा. 3 6 9 मध्ये रिस्क असते थोडीशी. ती कशी? मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगतो. एकदा तुम्हाला वाटलं तर याचा स्क्रीनशॉट करून घ्या. म्हणजे तुम्हाला याचा स्क्रीनशॉटवरून अंदाज येऊन जाईल. हे वरती आणि कॉलमचे आणि रोजचे पाडे आहेत. आता समजा मला टेबल वापरायचा आहे तर कसा वापरणार? हे बघा हा 8 आणि 1 9 कॅन्सल. याचा डिजिटल रूट येईल 8 आणि 2 10 म्हणजे 1 आणि खाली येईल 5. आता मी काय पाहणार? 5च्या पाड्यात 1 पाहणार. आता टेबल बघा कसा वापरायचा. 5च्या पाड्यात 1. हा 5चा पाडा आहे. 1 किती नंबरला? तिकडे बघा 2 नंबरला. मग असं ऑप्शन बघणार ज्याचा डिजिटल रूट 2 आहे. असं ऑप्शन बघणार ज्याचा डिजिटल रूट 2 आहे. बघा 6 आणि 5 11 म्हणजे 2 आहे का? आहे. 6 आणि 5 11 म्हणजे 2 आहे का? नाहीये. कुठे? फक्त पहिल्या ऑप्शन मध्ये. मग लक्षात ठेवा कसं बघायचं. 2 आणि 3 5 वरचा डिजिटल रूट 1. 5च्या पाड्यात 1 किती नंबरला? 2 नंबरला. हे कसं कळणार? तो टेबल बघायचा आणि त्याच्या अकॉर्डिंगली जायचं. नीट बघा. परत अजून सांगतो, घाई करू नका. 4 आणि 4 8. ओके. 5 आणि 5 10, 10 आणि 8 18 कॅन्सल, उरला 8. 8च्या पाड्यात 8 किती नंबरला येतं सर? 8च्या पाड्यात 8 किती नंबरला येतं? हे बघा 8च्या पाड्यात 8 किती नंबरला येतं? 1 नंबरला. 1 नंबर. असं ऑप्शन बघा ज्याचा डिजिटल रूट 1 येतो. हा नाही येत. हा येतो. कसं काय हो सर? हा 7 आणि 2 9 कॅन्सल. याचा डिजिटल रूट येतो 1. हा पण नाही येत. तुम्ही क्रॉस चेक करून बघा. मग नेमकं काय करायचं? नेमकं हा टेबल लक्षात ठेवायचा. कसा लक्षात ठेवायचा? तो प्रत्येक वेळेस लक्षात ठेवण्याची गरज नाही. हळूहळू सवयीने ते होऊन जाईल. जसं मला जर तुम्ही विचारलं 7च्या पाड्यात 1 डिजिटल रूट. मी म्हणतो 7 चोक 28. 28 म्हणजे 10. 10 म्हणजे 1 किती नंबरला? 4 नंबरला. मला जर विचारलं 8च्या पाड्यात डिजिटल रूट 4 किती नंबरला येतो? बघा 8 पंचे 40. 40 म्हणजे डिजिटल रूट 4 किती नंबरला आलं? 8 पंचे 40 म्हणजे 5 नंबरला. हे बघा 8च्या पाड्यात 4 डिजिटल रूट किती नंबरला? 5 नंबरला. 8च्या पाड्यात 3 डिजिटल रूट किती नंबरला? 6 नंबरला. 4च्या पाड्यात 7 डिजिटल रूट किती नंबरला? 4 नंबरला. मग 4च्या पाड्यात 7 किती नंबरला येतं म्हणलं तर 4 नंबरला.
5च्या पाड्यात 3 किती नंबरला येतं म्हणलं तर 6 नंबरला. 5च्या पाड्यात 4 किती नंबरला येतं म्हणलं तर 8 नंबरला. अशा पद्धतीने जर डिजिटल रूटचा टेबल हा थोड्या वेळासाठी लक्षात ठेवला तर ऑटोमॅटिक ते समजून जातं. पुढे बघा, काही लोक म्हणतील सर आम्ही असं करतो ना, आम्ही काय करतो, याला 97 58ला ॲज इट इज ठेवतो, बरोबर, गुणिले 41 गुणिले एक्स असं म्हणतो, इक्वल टू एक्स क्वेश्चन मार्क आहे ना, असं करतो. मग याचा डिजिटल रूट 9 कॅन्सल, 7 आणि 5 12 आणि 8, 12 आणि 8 20 इक्वल टू, आणि इकडं 5 गुणिले एक्स. मग असं करतो, ऑप्शनचा डिजिटल रूट ला 5ने मल्टिप्लाय केलं की 2 यायला पाहिजे, असं ऑप्शनने चेक करतो. चालतं, पण ते थोडंसं टाइम कन्झ्युमिंग आहे, ते थोडंसं टाइम कन्झ्युमिंग आहे. त्यापेक्षा बेस्ट वे काय, मी काय म्हणतो, इकडे बघा, असंच जा, एक सवय लावा कुठलीही आणि त्या सवयीवर प्रॅक्टिस करा, ऑटोमॅटिक जमतं. जसं बघा, 9 कॅन्सल, 8 आणि 5 13, 13 आणि 7 20, 20 म्हणजे 2, आणि वरती आलं 2, वरती 2 आहे, खाली 5 आहे. 5च्या पाड्यात 2 किती नंबरला येतं मला माहिती, 4 नंबरला, 5 चोक 20. असं ऑप्शन बघा ज्याचा डिजिटल रूट 4 येतो, नाही येत, नाही येत. 3 आणि 3 9 6 येतो, नाही येत. 8 आणि 3 11, 11 आणि 3 14 नाही येणार. 8 आणि 3 11 आणि 2 13, 13 म्हणजे 4 येतो, संपला विषय. टेबल बघू शकता किंवा हळूहळू सवय लागेल. बघा, हा 7 आणि 2 9 कॅन्सल, 9 कॅन्सल, वरती आला 8 आणि खाली किती आला 8. परत 8च्या पाड्यात 8 किती नंबरला, 1 नंबरला येतो. मास ऑप्शन ज्याचा डिजिटल रूट किती येईल 1, हे काय 5 आणि 5 10, चालतं. याचा डिजिटल रूट नाही येणार, नाही येणार, नाही येत, नाही येत. असं ऑप्शन ज्याचा डिजिटल रूट 1 येतो. इकडे बघा, याचा डिजिटल रूट 9 कॅन्सल, 9 कॅन्सल, 4 आणि 1 किती 5, आणि खाली किती आहे 7. आता बघा 7च्या पाड्यात 5 किती नंबरला येतं, हे बघा टेबलमध्ये जा, हा 7चा पाडा आहे, 5 किती नंबरला येतं 2 नंबरला येतं. ओके, मग असं ऑप्शन बघा ज्याचा डिजिटल रूट 2 येईल. बघा, हा नाही येत, हा नाही येत, 5 आणि 5 10 नाही येत, हा 9 कॅन्सल, हा 2 येतो, हो येतो, म्हणजे हेच ऑप्शन आहे. तुम्ही क्रॉस चेक करू सुद्धा शकता तुमचं कॅल्क्युलेटर वापरून. तर बाळांनो, अशा पद्धतीने डिजिटल रूट वापरून डिव्हिजन सुद्धा करता येते. आता इकडं या केसमध्ये डिजिटल रूट काही केसमध्ये थोडासा किचकटपणे, टाइम कन्झ्युमिंग पण आहे. बघा, हे 9 कॅन्सल, 9 कॅन्सल, 9 कॅन्सल, वरती उरला 6, खाली उरला 6, 6च्या पाड्यात 6. आता जर तुम्ही बघितलं ना, 6च्या पाड्यात 6, बघा 6च्या पाड्यात 6, 3 1 नंबरला पण आहे, 3 नंबरला पण आहे, आणि 8 नंबरला पण आहे, 1 नंबरला पण आहे, 3 नंबरला पण आहे, आणि 7 नंबरला पण आहे. म्हणजे 3 वेळेस आहे. 6च्या पाड्यात 6 3 वेळेस आहे. म्हणून डिनॉमिनेटर मध्ये 6 जर आला, बघा डिनॉमिनेटर मध्ये हे जर अंक आले 3 6, 9च्या केसमध्ये तर डिजिटल रूट वापरूच नका. खाली 9 आले तर वरती काही आलं फरक पडत नाही. त्यामुळे 9च्या केसमध्ये डिजिटल रूट कम्प्लिटली फेल आहे. पण 3 6 मध्ये पण रिस्की आहे, 3 6 मध्ये सुद्धा रिस्की आहे. बघा, याचा डिजिटल रूट 6 येतो, याचा डिजिटल रूट 1 येतो, याचा डिजिटल रूट 7 येतो, याचा डिजिटल रूट 8 येतो, याचा डिजिटल रूट 9 येतो. 6च्या पाड्यात 6 किती किती नंबरला यायचं बघा, 6च्या पाड्यात 6 1 4 7, 1 4 7, म्हणजे 1 4 7 म्हणल्यावर 1 पण चालतो, 4 पण चालतो, 7 पण चालतो. बघा, हा नाही चालणार, हा चालेल, हा चालेल, हा नाही चालणार, हा नाही चालणार, पण 2 रिस्क तर राहतेच. मग अशा वेळेस काय करायचं, मग थोडी युनिट डिजिटची पण मदत घेऊ शकता. युनिट डिजिट म्हणजे 3च्या पाड्यात 6 किती नंबरला येतं, 2 नंबरला येतं. मग हे कधीच नाही चालणार. आता मात्र हे कन्फर्म चालवू शकता. म्हणजे एकाच प्रश्नात तुम्हाला 2 मेथड पण वापरावा लागू शकतात. डिजिटल रूटने 3 ऑप्शन कटले आणि उरलेल्या 2 पैकी एक ऑप्शन युनिट डिजिटने कटलं. तर अशा पद्धतीने करू शकता. पण 3 6 9 मध्ये थोडंसं ते टाइम कन्झ्युमिंग आहे, म्हणून 9 मध्ये तर वापरूच नका. 9 मध्ये डिजिटल रूट म्हणजे खाली जर 9 आला तर डिजिटल रूटच वापरू नका, बिंदास स्किप करून टाका, डिजिटल रूट मेथडने करूच नका. तर म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की या मेथडला थोड्या लिमिटेशन्स आहेत, तर त्या अशा आहेत. बघा, याचा डिजिटल रूट 7, 9 कॅन्सल, 6 आणि 4 10, 10 आणि 4 14, 14 म्हणजे किती 5. मग 7च्या पाड्यात 5 बघायचंय मला. आता 7च्या पाड्यात 5 किती नंबरला येतं, 2 नंबरला. कसं काय सर, दाखवा. हे बघा, हा 7चा पाडा आहे, हा 5 किती नंबरला, 2 नंबरला. मास ऑप्शन घ्या ज्याचा डिजिटल रूट किती येतो, 2 येतो. बघा, याचा डिजिटल रूट येईल 2, हा चालेल. याचा डिजिटल रूट 6 आणि 4 10 आणि 2 12 3 येईल. हा पण नाही येणार, हा पण हा पण येतो आणि हा पण नाही येणार. मग समजा 2 2 डिजिटल रूट आले, काही प्रॉब्लेम नाही. 4च्या पाड्यात 4 किती नंबरला,
आयदर 6 नंबरला किंवा 1 नंबरला. मग युनिट डिजिटने ते कट झालं, कारण 4च्या पाड्यात युनिट डिजिटला 2 नंबरला 8 येतं. म्हणजे कधी कधी एकाच प्रश्नामध्ये मला 2 मेथड सुद्धा वापराव्या लागू शकतात. हे 2-3 क्वेश्चन मी मुद्दामून थोडेसे कन्फ्युजिंगच घेतले होते, की कधी कधी जर समजा डिजिटल रूट मेथड फेल झाली तर घाबरायचं नाही. युनिट डिजिट हा सुद्धा आपल्याजवळ एक पर्याय आहे. म्हणजे एखादी मेथड फेल झाली की सगळंच 0 होतं, अशातला काही भाग नाही. प्रेझेन्स ऑफ माइंड वापरायचा, तिथं डिजिटल रूट काम नाही करत, तिथं युनिट डिजिट काम करेल. ठीक आहे, इथं डिजिटल रूट बघा, 4 आणि 2 6 आणि 1 किती 7. हा 9 कॅन्सल, हा 9 कॅन्सल, 7 आणि 2 9. 7च्या पाड्यात 9 किती नंबरला? 7च्या पाड्यात 9 जर तुम्ही बघितलं तर हे बघा, 7च्या पाड्यात 9 किती नंबरला? 9 नंबरला. मग असं ऑप्शन बघा ज्याचा डिजिटल रूट 9 येतो. बघा, हा नाही चालत, हा चालेल, हा नाही चालत, हा नाही चालत, हा नाही चालत, तर ऑप्शन यायला पाहिजे 126. तर अशा पद्धतीने डिजिटल रूटने ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करता येते. ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अगदीच सोपं आहे. डिव्हिजनसाठी मात्र तुम्हाला हा टेबल जो आहे तो लक्षात ठेवावा लागू शकतो. तर अशा पद्धतीने डिजिटल रूट मेथड चांगली आहे, पण लिमिटेशन्स पण बरेच आहेत आणि किंचितशी टाइम कन्झ्युमिंग पण आहे. आणि काय होतं, अशा मेथडवर डिपेंड राहिल्यामुळं मुलांची जनरलाइज स्पीड वाढत नाही, म्हणून याचा इम्पॅक्ट कळत नकळतपणे दुसऱ्या याच्यावर पण पडतो. म्हणून मी रिकमेंड करतो की जर सहजासहजी वापरणं शक्य असेल तरच वापरा, अदरवाईज वापरू नका. म्हणून मी बरेचदा क्लासमध्ये पण हे शिकवणं बंद केलं होतं, पण स्टील काही मुलांचं म्हणणं होतं, म्हणून हे 3 व्हिडिओ तुमच्यासाठी जे ते घेऊन आलो. ठीक आहे, तर बाकी मला असं वाटतं या मेथडवर जर तुम्ही थोडी प्रॅक्टिस केली तर काही प्रश्नांमध्ये नक्कीच याची तुम्हाला मदत जी ती 100% झाल्याशिवाय राहणार नाही. बाकी व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.